संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात आहे हे स्पष्ट असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय, तर फडणवीसांनी बीडमध्ये जाऊन इंगा दाखवावा असं संजय राऊतांनी म्हटलं आहे। बीड हत्या प्रकरणावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले। फरार आरोपी आणि तपासावरून विरोधकांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला काही सवाल केलेत। संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिकचा हात असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केला। सगळं सुस्पष्ट होतंय की वाल्मिक कराडांचा या संतोष अण्णा देशमुखांच्या खून प्रकरणात जवळपास स्पष्टपणे हात आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडमध्ये जाऊन इंगा दाखवायला हवा, त्यांनी पोरासोरांना मकोका लावला असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री फडणवीस कुणालाही पाठीशी घालणार नाही असं यावर गिरीश महाजन यांनी सांगितलंय। सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत चालूच राहील। आज काही पोराटोरांना त्यांनी मोका लावला। माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहिती आहे या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास अधिक गाढा आहे। ते स्वतः LLB आहेत, वकील आहेत, त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाही। तर मुख्य आरोपी सोडून इतरांना मकोका लावल्याचं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। एकच आरोपी फरार आहे, इतर आरोपींवर मकोका लावलाय असं यावर स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलंय। मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचे तेही कळाना। एक आरोपी आणखी फरार आहे, ज्यांनी मदत केली या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले। आरोपींना त्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। एकच आरोपी त्यातला शिल्लक राहिलेला आहे। पोलीस पथकं त्याच्या पाठीमागे रवाना झालेली आहेत। मोका लावताना ज्या काय बाबी तपासाव्या लागतात ती तपासण्याचं काम देखील पोलिसांचं सुरू आहे। अजित पवारांकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची नैतिकता नाही अशी टीका ठाकरे गटाच्या विनायक राऊतांनी केली आहे। तर बीडमधील घटना ही दुर्दैवी आहे। राज्य सरकारकडून कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं अनिल देशमुखांनी सुद्धा म्हटलंय। जो कराड आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा डावा नव्हे तर संपूर्ण शरीरात त्याने व्यापलेला आहे। खरं म्हणजे नैतिकता जर असती माननीय अजितदादा पवारांकडे किंवा धनंजय मुंडेंकडे, तर धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांनी केव्हाच घेतला असता। बीडची घटना असो, परभणीची घटना असो, अतिशय दुर्दैवी घटना आहेत, पण यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे।